छत्रपती संभाजी महाराज विशाळगडावरून रायगडाकडे निघाले। मध्ये त्यांचा मुक्काम संगमेश्वर या ठिकाणी पडला। ही खबर औरंगजेबाला लागली आणि औरंगजेबाच्या वतीने औरंगजेबाच्या सांगण्यावरून त्याचा सरदार मुकर्रब खान हा पन्हाळ्यावरून 3000ची फौज घेऊन संगमेश्वरकडे दाखल होऊ लागला। पन्हाळा ते संगमेश्वर जवळपास 130 किलोमीटरचं अंतर। मध्ये सह्याद्री, दरी, खोरे, डोंगर, दऱ्या, नदी, नाले ही सगळ्या मराठ्यांच्या बिकट वाटा। इतकंच नाही तर चहूबाजूला जवळपास विशाळगड, पन्हाळा, मलकापूर, चिपळूण अशी मराठ्यांची सशक्त ठाणी। इतकं असताना मुकर्रब खान पन्हाळ्यावरून संगमेश्वरमध्ये दाखल झाला आणि तिथे छत्रपती संभाजीराजांना कैद करून पुन्हा बहादूरगडापर्यंत गेला सुद्धा। पन्हाळ्यावरून संगमेश्वरला येईपर्यंत त्याला कुठलीही अडचण आली नाही, जसा की तो इतदेशीय होता। त्याला इथल्या वाटा सर्व माहीत होत्या आणि छत्रपती संभाजीराजांना आणि कवी कलशांना कैद करून बहादूरगडावर नेईपर्यंत त्याला कुठेही कसलाही प्रतिकार झाला नाही। ही अत्यंत अनाकलनीय, अकल्पित, धक्कादायक आणि दुर्दैवी घटना मराठ्यांच्या इतिहासात घडली। इतिहासाकडे याचे कुठलेही पुरावे नव्हते की हे घडलं तरी कसं। हे तेव्हाच घडू शकतं की जेव्हा कोणी आपला माणूस स्वकीय गद्दार होऊन दुश्मनाला साथ देऊ शकतो, वाटा दाखवू शकतो आणि सगळी माहिती देऊ शकतो, तेव्हाच ही घटना शक्य होऊ शकते। आणि अशा परिस्थितीमध्ये इतिहासकारांच्या डोक्यामध्ये सर्वात वरती जे नाव आलं ते म्हणजे गणोजी शिर्के। आणि त्यामुळेच प्रश्न उठले की गणोजी शिर्के खरंच गद्दार होते की स्वामिनिष्ठ होते? छत्रपती संभाजीराजांना पकडून देण्यात गणोजी शिर्क्यांचा हात होता का? हा सर्वात मोठा प्रश्न। नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज आणि गणोजी शिर्के यांच्यामध्ये वाद होते, वितुष्ट होते हे तर नक्की आहे, परंतु या वादाची पार्श्वभूमी आणि कारण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य संस्थापनेचं काम सुरू केलं आणि सर्वात पहिलं काम त्यांना जे करायचं होतं ती जेवढ्या जहागिऱ्या होत्या किंवा जेवढी वतनं होती ती सर्व वतनं आणि वतनदार यांना स्वराज्यात समाविष्ट करून घ्यायचं होतं। अर्थातच सगळीच वतनदार मंडळी ही काही छत्रपती शिवाजी महाराजांना साथ देणारी नव्हती किंवा प्रेमापोटी त्यांच्यासोबत येणारी नव्हती, तर काही विरोध करणारे सुद्धा होते आणि काहींना वेगळ्या मार्गाने आपल्या स्वराज्यात सामील करून घेणं हे छत्रपती शिवाजी महाराजांना आवश्यक होतं। कान्होजी जेध्यांसारखी काही लोक संपूर्ण ताकदीनिशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभी राहिली, तर सुर्वे आणि मोरे अशा काही वतनदाराचा छत्रपती शिवाजी महाराजांना जबरदस्तीने बंदोबस्त करावा लागला। परंतु पिलाजी शिर्केंसारख्या अत्यंत घरंदाज वतनदारांना स्वराज्यात सामील करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्यासोबत नातेसंबंध जोडावे लागले। छत्रपती शिवाजी महाराजांनी याच कामी पिलाजी शिर्केंसोबत दुहेरी नातेसंबंध जोडले। आपली कन्या राजकुंवरबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांनी पिलाजी शिर्के यांचे चिरंजीव गणोजी शिर्के यांच्यासोबत लावून दिला आणि पिलाजी शिर्के यांची सुकन्या येसुबाई राणी सरकार यांचा विवाह छत्रपती संभाजीराजांसोबत झाला। विवाह संपन्न झाला होता। छत्रपती शिवाजी महाराजांसोबत पिलाजी शिर्केंचे जवळचे नातेसंबंध जोडले होते आणि याच नातेसंबंधातून पिलाजी शिर्केंनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे दाभोळच्या वतनाची मागणी केली। छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ तत्व हे वतनदारी नष्ट करून स्वराज्य आणण्याचं होतं। या लोकांना वतनं वाटणं म्हणजे स्वराज्याच्या स्वायत्ततेवरती गंभीर प्रश्न उठवणं हे तत्व छत्रपती शिवाजी महाराजांना फार पूर्वीच कळलं होतं। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पिलाजी शिर्केंना सरळ सरळ नकार तर दिला नाही, पण टाळाटाळ केली। काही दिवसाने सतत मागणी जेव्हा पिलाजी शिर्के वतनाची करू लागले, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना गणोजी शिर्केला आणि राजकुंवरबाईला जेव्हा मुलगा होईल तेव्हा दाभोळचं वतन आम्ही तुम्हाला देऊ असा एक शब्द दिला। अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाला, या कराराला फार मोठी किंमत होती। पुढे दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि छत्रपती संभाजीराजे गादीवरती आले। छत्रपती संभाजीराजे गादीवर आल्याच्या नंतर या वतनाच्या मागणीने पुन्हा जोर पकडला। पिलाजी शिर्केंच्या पाठोपाठ गणोजी शिर्केंनी सुद्धा दाभोळच्या वतनाची मागणी छत्रपती संभाजी महाराजांकडे सातत्याने करायला सुरुवात केली। परंतु छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच तत्वाने आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून स्वराज्य राखत होते। म्हणून छत्रपती संभाजीराजांनी गणोजी शिर्केला दाभोळचं वतन देण्यासाठी साफ नकार दिला होता। थोरल्या स्वामींनी शब्द दिलेला असताना सुद्धा छत्रपती संभाजीराजे आपल्याला वतन देण्यासाठी टाळाटाळ करतात किंवा देत नाहीत। यामुळे गणोजी शिर्केंच्या मनामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध नाराजी नाट्य सुरू झालं। छत्रपती संभाजी महाराज सिंहासनाधीश्वर झाले आणि त्यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली होती। खुद्द औरंगजेब स्वराज्याच्या वेशीवर येऊन ठेपला होता।
त्यांना बऱ्याच गोष्टींचा निपटारा करायचा होता आणि त्यात या स्वकीयांनी वतनाची मागणी न करता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं अशी अपेक्षा छत्रपती संभाजी महाराजांना गणोजी शिर्केंकडून असणं अत्यंत स्वाभाविक होतं। गणोजी शिर्केंचा छत्रपती संभाजी महाराजांवरती राग वाढायला किंवा त्यांच्याविषयी नाराजी वाढण्यासाठी अजून एक कारण ठरलं, ते म्हणजे कवी कलेश। छंदोगामात्य झालेल्या कवी कलेशांची राज्यकारभारामध्ये वाढलेली लुडबुड ही गणोजी शिर्के आणि कुठल्याही शिर्के मंडळींना खपेना झाली आणि संभाजी महाराज हे फक्त कवी कलेशांच्याच सांगण्यावरून राज्य करतात किंवा वागतात असा सर्वांचा समज झाला। म्हणून या सर्व शिर्के मंडळींनी एकत्र येऊन छत्रपती संभाजी महाराजांना राजगादीवरून हटवून त्यांचे पुत्र शिवाजी उर्फ जे पुढे शाहू झाले त्यांना राजगादीवरती बसू आणि राज्यकारभार आपल्या पद्धतीने चालू असा प्रयत्न देखील केला। परंतु हा प्रकार जेव्हा छत्रपती संभाजी राजांना कळला त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांची नाराजी अजूनच वाढली आणि दुसरीकडे गणोजी शिर्के या सर्व प्रकरणासाठी कवी कलश किंवा छंदोगामात्य यांनाच जबाबदार समजत होते। म्हणून त्याची परिणिती अशी झाली की शिर्क्यांनी एकदा कवी कलशावरती आक्रमण देखील केलं। त्यात कवी कलशाची हार झाली, आपला जीव वाचून कवी कलशाला विशाळगडावरती पळून जावं लागलं। हा प्रकार जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना कळला तेव्हा अत्यंत क्रोधित होऊन छत्रपती संभाजीराजे ससैन्य शिर्क्यांवरती चालून गेले। छत्रपती संभाजीराजे स्वतः चालून आल्याच्या नंतर शिर्क्यांचं त्यांच्या पुढे काहीच चालणार नव्हतं। गणोजी शिर्के आणि त्यांचे काही भाऊबंद स्वतःचा जीव वाचून तिथून पळून गेले। हे संपूर्ण प्रकरण औरंगजेबाला न कळतं तरच नवल होतं आणि या प्रकरणाचं भांडवल न करेल तो औरंगजेब कसला। नाराज होऊन गेलेल्या आणि क्रोधाने फणफणत असलेल्या गणोजी शिर्क्यांना औरंगजेबाने आधार दिला आणि तुमचं दाभोळचं वतन आम्ही तुम्हाला देऊ असा शब्द देखील दिला आणि याच शब्दाच्या खातर गणोजी शिर्के औरंगजेबाच्या सेवेत दाखल झाले। ते 1688 साली 6 महिन्यात आदिलशाही आणि 6 महिन्यात कुतुबशाही जिंकलेला औरंगजेब मराठ्यांपुढे मात्र टाचा रगडत होता। त्याला कुठल्याही मोहिमेवर यश मिळत नव्हतं। कुठल्याही मोगली बादशहाचा सर्वोच्च दागिना हा त्याच्या डोक्यावरचा किमोश असतो, परंतु औरंगजेब जो स्वतःला आशिया खंडातला सर्वोच्च बादशाह समजत होता, सर्वात मोठा राजा समजत होता, तो त्याच्या डोक्यावर किमोश न घालता फिरत होता आणि याला कारणीभूत होतं छत्रपती संभाजी महाराज। सर्वच बाजूंनी सर्वच कारणांनी औरंगजेबाचा छत्रपती संभाजी महाराजांवरती राग प्रचंड वाढत होता आणि कसंही करून छत्रपती संभाजी महाराजांना कैद करणे, त्यांना ठार करणे हे औरंगजेबाचं अंतिम एम बनलं होतं। आणि अशा परिस्थितीत छत्रपती संभाजी महाराज विशाळगडावरून रायगडावर जाताना संगमेश्वरला त्यांचा मुक्काम पडला हे जेव्हा औरंगजेबाला कळलं, औरंगजेबाने मुकर्रब खानाला आपल्या 3000च्या फौजेसहित पाठवलं आणि संभाजी राजांना कैद केलं। छत्रपती संभाजी राजांना जेव्हा कैद केलं तेव्हा गणोजी शिर्के हे औरंगजेबाच्या सेवेत होते, त्यामुळेच इतिहासकारांना किंवा बऱ्याच लोकांना असा संशय येऊ शकतो की गणोजी शिर्क्यांनीच छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यात मदत केली, वाटा दाखवल्या किंवा भेद सांगितले। परंतु इतिहासामध्ये या गोष्टीला कुठेही पुरावा उपलब्ध नाही। गणोजी शिर्क्यांचा छत्रपती संभाजी महाराजांवरती राग होता हे तेवढंच खरं। संभाजी महाराजांवरती नाराज होऊन आणि रागावून ते औरंगजेबाच्या सेवेत आलं हे सुद्धा खरं। या गणोजी शिर्क्यांच्या चुका नक्कीच आहेत, परंतु गणोजी शिर्केंनीच छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं या गोष्टीला तसा पुरावा इतिहासामध्ये कुठेही उपलब्ध नाही। तर्काने आपण असं म्हणू शकतो की छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये काही ना काही कार्यभाग हा गणोजी शिर्क्यांचा असावा, किंवा असंही म्हणू शकतो की बाकीच्या जरी गोष्टी खऱ्या असल्या तरी पुराव्या अभावी गणोजी शिर्क्यांचा याच्यात कुठलाही हात नाही। गणोजी शिर्क्यांचा छत्रपती संभाजी महाराजांवरती प्रचंड राग होता हे अगदी खरं आहे। असं असलं तरी छत्रपती संभाजी महाराज हे गणोजी शिर्केंचे सख्खे मेहुणे होते। इतकंच नाही तर स्वतःच्या सख्ख्या बहिणीचे पती होते। असं असताना गणोजी शिर्के स्वतःच्या सख्ख्या बहिणीचं कुंकू पुसण्यासाठी प्रयत्न करतील असं वाटत नाही। गणोजी शिर्केंचा छत्रपती संभाजी महाराजांवरती राग जरी असला तरी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यात गणोजी शिर्केंचा हात नसावा असं पुढील काही गोष्टीवरून वाटतं। छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबाने हाल हाल करून मारलं, छत्रपती संभाजी राजांचा काळ संपला आणि छत्रपती राजाराम महाराज राजगादीवरती आले। पुढे ते जिंजीला गेले आणि जिंजीला मोगलांनी वेढा टाकला। मोगलांच्या महाभयंकर अजगरी विळख्यामध्ये राजाराम महाराज फसले आणि त्यांना तिथून निघून येणं दुष्कर झालं। त्यावेळेस याच गणोजी शिर्केंनी स्वतःच्या छातीचा कोट करून पराक्रमाची शर्त करून राजाराम महाराजांना तिथून काढलं होतं। अर्थातच हे करण्यासाठी सुद्धा त्यांनी दाभोळच्या वतनाची मागणी केली होती असं काही इतिहासकार सांगतात। जेव्हा राजाराम महाराज राजगादीवरती आले, स्वराज्य मोडकळीस आलं होतं। सगळ्या लोकांची मर्जी मिळवण्यासाठी आणि त्यांची साथ सोबत मिळवण्यासाठी राजाराम महाराजांनी परिस्थितीनुरूप
लोकांना वतनं वाटायला सुरुवात केली। त्यातच दाभोळचं वतन हे खंडोबल्लाळ यांना दिलं होतं आणि हेच खंडोबल्लाळाला दिलेलं वतन खंडोबल्लाळांनी राजाराम महाराजांची सुटका जिंजीवरून करावी म्हणून खंडोबल्लाळांनी हे वतन पुढे गणोजी शिर्के यांना दिलं असं सुद्धा काही इतिहासकार सांगतात। तर काही इतिहासकार असं सांगतात की जेव्हा गणोजी शिर्केंनी राजाराम महाराजांची सुटका जिंजीमधून केली तेव्हा राजाराम महाराजांनीच प्रसन्न होऊन हे दाभोळचं वतन शिर्क्यांना दिलं होतं। परिस्थिती काहीही असो परंतु गणोजी शिर्क्यांनी पुढच्या छत्रपतीसाठी आपल्या पराक्रमाची शर्त केली, बादशहाचा राग ओढून घेतला आणि पुढे स्वराज्याची सेवा देखील केली। हे सुद्धा तेवढंच खरं आहे। सगळाच इतिहास पुराव्यांच्या आधारे समजत नाही, काही गोष्टी तर्काने सुद्धा समजून घ्याव्या लागतात। राजाराम महाराज जेव्हा जिंजीतून सुटले त्याच्या पुढे गणोजी शिर्के आणि राजाराम महाराज यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत असं दिसतं। इतकंच नाही तर छत्रपती संभाजी राजांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांचा विवाह शिर्के घराण्यातील सकवारबाई यांच्यासोबत झालेला आहे। जर गणोजी शिर्क्यांनी छत्रपती संभाजी राजांना पकडून दिला असतं त्यामुळेच छत्रपती संभाजी महाराजांचा अंत झाला असता तर छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांनी गणोजी शिर्क्यांच्या घरातील सकवारबाईंशी कधीही लग्न केलं नसतं। हा सुद्धा एक तर्क आहे। अर्थातच गणोजी शिर्के यांच्या भरपूर चुका झाल्या होत्या। औरंगजेब स्वराज्याच्या वेशीवर उभा राहिलेला असताना स्वतःच्या वतनासाठी छत्रपतींकडे तगादा लावणं हे चूकच। छत्रपती संभाजी महाराजांसोबत भांडण करणं हे सुद्धा चूक, त्यांना हटवण्याचा कट करणं हे सुद्धा चूक आणि पुन्हा औरंगजेबाला जाऊन मिळणं हे सुद्धा चूक। परंतु छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यात त्यांचा हात आहे या गोष्टीला कुठलाही पुरावा उपलब्ध नाही। छत्रपती संभाजी महाराजांच्या माघारी राजाराम महाराजांची सेवा करणं, त्यांना जिंजीतून सोडवणं, पुढे राजाराम महाराजांसोबत नातेसंबंध जोडणं इतकंच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांचे थोरले पुत्र शाहू महाराज यांच्याशी नातेसंबंध जोडणं, यावरून गणोजी शिर्केंनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्याचा अक्षम्य गुन्हा केला नसेल असं सुद्धा वाटतं। मी जमेल तसा जमेल तेवढा सर्व इतिहास तुमच्या समोर ठेवलेला आहे। याच्यातून जे कन्क्लुजन काढायचं असेल ते तुम्ही काढू शकता। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे सुद्धा तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता। ही माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट आणि मेसेजच्या माध्यमातून तुम्ही ते मला नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर पुढे शेअर सुद्धा करा आणि तुमचं प्रेम असंच कायम असू द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो।